SRPF भोजन सेवक SRPF सफाईगार भरती 2025 महाराष्ट्र। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, SRPF भोजन सेवक आणि SRPF सफाईगार ही भरती 2022 ला या ठिकाणी आली होती, ठीक आहे। आणि तेव्हापासून जे हे भरती या ठिकाणी आली नाही आणि याच्या अगोदर जे SRPF भोजन सेवक SRPF सफाईगार भरतीचा शासन निर्णय आलेला आहे आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 7वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता आणि गट ड संवर्गातले हे पद आहे। तर यामध्ये वयोमर्यादा सुद्धा जास्त लागते आणि यामध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, तर या भरतीमध्ये मेन म्हणजे पेपर नाही आहे या भरतीमध्ये, त्याचबरोबर यामध्ये ग्राउंड सुद्धा नाही आहे, रनिंग नाही आहे, त्याचबरोबर उंचीची काही अट नाही आहे, इंटरव्ह्यू सुद्धा नाही आहे। तर आपलं जे सिलेक्शन यामध्ये होते SRPF भोजन सेवक आणि SRPF सफाईगार भरतीमध्ये, तर आपलं यामध्ये व्यावसायिक चाचणीवर आपलं सिलेक्शन होते, ठीक आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर SRPF भोजन सेवक SRPF सफाईगार ही भरती कधीपर्यंत निघणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा, असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते आणि मेन याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आणि तुमचं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार 15,000 ते 47,600 पर्यंत तुम्हाला भेटणार आहे। तर या भरतीची निवड प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे, वयोमर्यादा यामध्ये काय असणार आहे, त्याचबरोबर यामध्ये संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून SRPF भोजन सेवक SRPF सफाईगार भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत या ठिकाणी पोहोचत आहे, ठीक आहे। तर या भरतीसाठी पात्रता काय तर ते तुम्हाला सर्वात अगोदर सांगून देतो, जेणेकरून तुम्हाला सुद्धा एक अंदाज लागणार आहे। तर या भरतीसाठी शिक्षण फक्त 7वी पासच लागते, 7वी पाससाठीच हे भरती निघत असते आणि गट ड संवर्गातली आहे, ठीक आहे। आणि यामध्ये महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता। तर 2022 ला सुद्धा हे भरती आली होती, तर महाराष्ट्रातील भरपूर विद्यार्थ्यांचं त्यामध्ये सिलेक्शन झालं होतं, ठीक आहे। पेपर नव्हता, त्यामध्ये फक्त व्यावसायिक चाचणीवर त्या मुलांचं सिलेक्शन त्यावेळेस झालं होतं, ठीक आहे। आणि व्यावसायिक चाचणी कशा प्रकारे असते ते सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगणार आहे, ठीक आहे। तर पहा आता यामध्ये जर आपण पगारचा जर विचार केला तर पगार 15,000 ते 47,600 पर्यंत भेटते आणि वयोमर्यादा या भरतीमध्ये SRPF भोजन सेवक सफाईगार भरतीमध्ये 18 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा असते या भरतीमध्ये आणि मागासवर्गीयांसाठी 18 ते 43 पर्यंत वयोमर्यादा असते। आणि फीचा जर विचार केला, खुला प्रवर्गासाठी 300 रुपये फी असते आणि मागासवर्गीयांसाठी 150 रुपये यामध्ये फी असते, ठीक आहे। तर आता या भरतीचा मी तुम्हाला याच्या अगोदर जे शासन निर्णय आलेला आहे आणि जेव्हा शासन निर्णय येत असते तर भरती त्या ठिकाणी निघत असते आणि शासन निर्णयामध्ये जे जागा रिक्त आहे SRPF भोजन सेवकच्या सुद्धा जागा रिक्त आहे आणि SRPF सफाईगार भरतीच्या सुद्धा जागा रिक्त आहे। तर तो मी तुम्हाला या ठिकाणी शासन निर्णय या ठिकाणी दाखवून देतो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी। वर्ग ड कर्मचारी प्रमुख स्वयंपाकी ड वर्ग, तर यामध्ये 8 जागा रिक्त आहे, पगार 18,000 ते 56,900 पर्यंत। भोजन सेवक ड वर्गाचं पद आहे, गट ड संवर्गातलं पद आहे भोजन सेवकचं, तर यामध्ये 32 जागा यामध्ये रिक्त आहे आणि पगार 15,000 ते 47,600 पर्यंत। त्याचबरोबर 38 नंबरचा तुम्ही या ठिकाणी बघू शकता, तर सफाईगार गट ड संवर्गातलं पद आहे सफाईगारचं, तर सफाईगारमध्ये सुद्धा बऱ्यापैकी जागा रिक्त आहे, म्हणजे 23 जागा सफाईगारमध्ये रिक्त आहे, पगार 15,000 ते 47,600 पर्यंत, ठीक आहे। तर हे जे याच्या अगोदर या ठिकाणी शासन निर्णय आलेला आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि जेव्हा सुद्धा शासन निर्णय येत असते तर भरती नक्की त्या ठिकाणी पडत असते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर 2022 ला सुद्धा SRPF भोजन सेवक SRPF सफाईगारची भरती निघाली होती 2022 मध्ये आणि ते जवळपास मे महिन्यामध्ये जे ते भरती त्या ठिकाणी आली होती, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर मे महिन्यामध्ये 2022 ला ते भरती आली होती SRPF भोजन सेवक आणि SRPF सफाईगारची आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील भरपूर विद्यार्थ्यांचं त्यावेळेस सिलेक्शन त्यावेळेस झालं होतं, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि ऑफलाईन भरती असते, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि गट ड संवर्गातलं हे पद आहे, तर यामध्ये जास्त वयोमर्यादा लागते, लक्षात ठेवा। तर 2022 ला ते भरती आली होती, मे महिन्यामध्येच ते भरती आली होती। तर मे महिन्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 2022 ला जे हे मे महिन्यामध्येच भरती आली होती, लक्षात ठेवा, SRPF भोजन सेवक आणि SRPF सफाईगारची। आणि भरपूर विद्यार्थ्यांची कमेंट होती की सर हे भरती कधीपर्यंत निघणार आहे याबद्दल, तर मी तुम्हाला आताच सांगून देतो, तर ही जी भरती आहे जवळपास मे महिन्यामध्ये निघण्याचे जास्त या ठिकाणी दाट चान्सेस आहे, लक्षात ठेवा। तर एक तर मेच्या एंडिंगला सुद्धा हे भरती तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटू शकते, कारण की 2022 ला मे महिन्याच्या आसपास त्यावेळेस भरती निघाली होती आणि यावर्षी सुद्धा असेच या ठिकाणी
आशा आहे की या ठिकाणी जे मे महिन्यापर्यंत जे आहे हे या ठिकाणी भरती येण्याची दाट शक्यता आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. तर या भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं तर या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षा नाही आहे, त्याचबरोबर ग्राउंड नाही, इंटरव्ह्यू नाही आहे, उंचीची काही अट नाही आहे. तर आपलं जे सिलेक्शन आहे हे व्यावसायिक चाचणीवर असते. तर यामध्ये व्यावसायिक चाचणी कशा प्रकारे असते तर पहा, यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला गट क्रमांकामध्ये बोलावले जात असते. तर जेव्हा भरती निघणार आहे तर मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणारच आहे. तर यामध्ये व्यावसायिक चाचणीचं जर आपण पाहिलं तर जे भोजन सेवकचं जे पद आहे तर भोजन सेवकची जी व्यावसायिक चाचणी असते तर एका रूममध्ये जे मुलांना नेल्या जात असते आणि त्या रूममध्ये जवळपास गॅस वगैरे असते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि तिथं आपल्याला 55 मिनिटाचा टाईम भेटते आणि त्या ठिकाणी आपल्याला स्वयंपाक बनवून दाखवावं लागते. याला जे व्यावसायिक चाचणी त्या ठिकाणी म्हटलं जाते, ठीक आहे. आणि व्यावसायिक चाचणी सुद्धा हे जवळपास 100 मार्कासाठी असते. तर पुरुष उमेदवारांसाठी जे विद्यार्थी मित्रांनो पोळ्या बनवायला लावते त्या ठिकाणी 20 मार्कासाठी, त्याचबरोबर मिक्स भाजी त्या ठिकाणी बनवायला लावते 20 मार्कासाठी, दाल तडका बनवायला लावते 20 मार्कासाठी, त्याचबरोबर जे शिरा बनवायला लावते 20 मार्कासाठी, त्याचबरोबर पोहे बनवायला लावते 20 मार्कासाठी. तर टोटल अशा प्रकारे आपल्याला जवळपास 5 पदार्थ त्या ठिकाणी बनवायला लावते, एका पदार्थाला 20 मार्क असते, ठीक आहे. तर आपल्याला ते जवळपास 55 मिनिटाच्या अंदर ते 5 पदार्थ त्या ठिकाणी बनवून दाखवावं लागते त्यांना. तुम्ही जेवढं चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी स्वयंपाक केला, जेवढं चांगल्या पद्धतीने तुम्ही चांगला स्वयंपाक केला तर तुम्हाला चांगले मार्क दिले जाते आणि तुमचं सिलेक्शन त्यामध्ये होते, ठीक आहे. तर अशी यामध्ये जे व्यावसायिक चाचणी आहे आणि महिला उमेदवारांचं या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे. मी तुम्हाला असं करून सांगू राहिलो. तर महिला उमेदवारांना जर पाहिलं पण तर स्वयंपाकसुद्धा बनवता येते. भलेही पुरुष उमेदवारांना जास्त विद्यार्थ्यांना स्वयंपाक बनवता येत नाही पोरांमध्ये, पण महिला उमेदवारांना जास्त म्हणजे प्रत्येक मुलींना स्वयंपाक त्या ठिकाणी बनवता येते, ठीक आहे. आणि जेव्हा 2022ला ते भरती आली होती तर गट क्रमांकामध्ये मुली कमी त्या ठिकाणी येत आहे, मुलं जास्त असायचे. म्हणजे 500-600 जर मुलं येत असेल तर मुली त्या ठिकाणी जवळपास 2-3 मुली त्या ठिकाणी यायच्या. तर जास्त चान्स आहे महिला उमेदवारांचं यामध्ये सिलेक्शन होण्याचे, ठीक आहे. तर येणाऱ्या दिवसामध्ये हे भरती निघणार आहे आणि निघाल्यावर मी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगणारच आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि सफाईगारचं जर आपण पाहिलं, सफाईगारमध्ये व्यावसायिक चाचणी कशा प्रकारे असते तर सफाईगार पदामध्ये सुद्धा सकाळी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी केलं जात असते. डॉक्युमेंट घेतल्यानंतर सफाईगार भरतीमध्ये एका रूममध्ये आपल्याला त्या ठिकाणी नेलं जाते आणि रूममध्ये सुद्धा आपल्याला 100 मार्काची व्यावसायिक चाचणी असते. तर त्यामध्ये जे असते विद्यार्थी मित्रांनो झाडू मारणे, तर त्याच्यासाठी आपल्याला जे 35 मार्क असते, लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि त्याचबरोबर जे प्रसाधन गृह साफ करणे याच्यासाठी सुद्धा 35 मार्क राहते. त्याचबरोबर साफसफाई करणे तर याच्यासाठी सुद्धा जवळपास 30 मार्क असते. तर अशा प्रकारे जे हे 100 मार्काची व्यावसायिक चाचणी यामध्ये सफाईगार पदामध्ये असते. ज्यांनी सुद्धा नीटनेटकेपणाने साफसफाई केली, चांगल्या पद्धतीने साफसफाई केली, त्यांना चांगले मार्क्स दिले जाते आणि त्यांना त्या ठिकाणी त्यांचं सिलेक्शन त्यामध्ये होते, ठीक आहे. तर 2022ला जे भरपूर मुलांचा सिलेक्शन झालेलं आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि येणाऱ्या दिवसामध्ये हे भरती या ठिकाणी निघत आहे SRPF भोजन सेवक आणि SRPF सफाईगारची. तर जास्त चान्स आहे या भरतीमध्ये सिलेक्शन व्हायचे, कारण की गट संवर्गातलं पद आहे. वयोमर्यादा सुद्धा यामध्ये जास्त ठेवण्यात आली. मेन म्हणजे यामध्ये पेपर नाही आहे, त्याचबरोबर ग्राउंड नाही आहे, उंचीची काही अट नाही आहे, ठीक आहे. तर येणाऱ्या दिवसामध्ये हे निघत आहे आणि या भरतीमध्ये आपलं जे सिलेक्शन आहे हे व्यावसायिक चाचणीवरच होत असते, ठीक आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेगवेगळे अपडेट मी तुम्हाला या भरतीबद्दल देत राहणार आहे. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.